झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात हेड कॉन्स्टेबलला लागली गोळी, पोलीस अधीक्षकांनी घेतली जखमीची भेट। कॉन्स्टेबल गंभीर, घात की अपघात, संभ्रम कायम। धुळे शहरात पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेल्या उमेश दिनकर सूर्यवंशी हे बंदुकीची गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना छातीच्या एका बाजूला गोळी लागल्याने ते सध्या अत्यावस्थ आहेत। ते मुख्यालयात रुजू असले तरी त्यांना शहरातील कॉटन मार्केट जवळ ईव्हीएम ठेवलेल्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले होते। घटना घडताच त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, मात्र ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही। त्यामुळे हा अपघात आहे की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय याबाबत अजूनही स्पष्टता होऊ शकलेली नाही। समजलेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी हे एसआरपीएफ मध्ये कर्तव्य बजावत असताना मद्यपान करत असल्याने त्यांना 2008 मध्ये निलंबित करण्यात आले होते, तर 2023 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सापळ्यात अटक केली होती। त्याच दिवशी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। जखमी सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर असून ते शुद्धीवर आल्यानंतरच नेमके काय घडले याबाबतची माहिती मिळू शकेल। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।